आमने इंटरचेंज म्हणजे गुजरात वरनं आपण जेव्हा येतो त्यावेळेस कल्याण जाण्याकरता इथनं उतरणार राहणार आहे. त्या पाहू शकता इथनं काम झाल्यापर्यंत हाय व्होल्टेज पॉवर टावरमध्ये अडचण आहे, त्यामुळे काम लटकलेलं आहे. तर जी उतरणार ती इथनं राहणार आहे. आत्ताच्या घडीला आपण जो बदलापूरसाठी वळण आहे ना तिथनं उतरून घेणार आहोत. हा जेव्हा पॉवर टावर इथनं हलवलं त्यावेळेस जो मार्ग आहे कल्याणला उतरणार तो या ठिकाणाहून राहणार आहे. हा जो मार्ग आहे कल्याणहून कसाराला जाणारा रेल्वे मार्ग आहे. आणि सर्वात महत्त्वाचा जो टप्पा बाकी आहे कामाचा तो हाच आहे. ह्याच्या मागे जो टप्पा आहे तो देखील आता आपण पाहिला, लाल माती वगैरे टाकून लेवल करण्यात आले. कारण हाय व्होल्टेज जे पॉवर सप्लाय टावर होते ते अडचण होते. आमने इंटरचेंज ते रायते इंटरचेंज कल्याण हा रोड अपडेट आज आपण घ्यायला आलेलो आहोत. सध्या जिथे मी उभा आहे आमने इंटरचेंज आणि तुम्हाला समोर 2 भुयारी मार्ग दिसत असतील. मी झूम करून दाखवतो बघा. एक जो बाजूचा तो आपण नागपूरहून आल्यावर जाण्याकरता आणि जो दुसरा दिसतो भुयारी मार्ग तो आपल्या नागपूरच्या दिशेने जाण्याकरता जो इथून उतरण राहणार आहे सभ्यमधून. अशा प्रकारचा एक तुम्हाला माहिती देण्याकरता मी आज निघालेलो आहे. आणि आज आपण प्रवास करणार आहे तो आमने इंटरचेंज ते रायते इंटरचेंज कल्याणपर्यंत. चला तर निघूया आणि प्रवासाला सुरुवात करूया. सावध नाका ते पिसे डॅमपर्यंतचा जो रस्ता आहे पाईपलाईन, त्या पाईपलाईनवर जे ब्रिजचं काम बाकी होतं ते देखील बहुतांश झालेले आहे असं मला वाटतं. कारण इथून 2 बाईक गेल्यात म्हणून मी ब्रिजवर आलो. आता पुढे बघतोय रस्ता आहे की नाही. जर असेल तर चांगली गोष्ट तर मला आपल्याला पुन्हा मागे फिरवा लागेल. पाहू शकता हा टिटवाला जाणारा रस्ता. याला पिसे डॅम मार्ग होता ना. ॲक्च्युली खालतून आपल्याला उतरणं होतं, खालतून येणं जाणार, परंतु तिथे रस्ता बंद आहे. बॅरिकेड्स लावले ते 4 व्हीलर देखील बहुतेक मागे आलेले रस्ता बनवतो. म्हणजे बघा बाईक पण मागे पडते. म्हणजे जो सावध नाका ते पिसे डॅम जो रस्ता आहे ज्या ठिकाणी पूर्वी या जायचे तो रस्ता बंद करण्यात आलेला आहे. तिथून सर्व मागे फिरत आहेत आणि आपण सरळ ते चाललो. आता आपण या रस्त्याने जाऊयात. त्याला बघूयात पुढे.
आमने ते टिटवाला हा जो मार्ग आहे याचे आपण अपडेट घेताना याच्या अगोदर बऱ्याचदा आपण या ठिकाणी आलेलो होतो. इथे उतरणार होते खूप मुली, कारण इथे जे आहे ना काम बाकी होतं बरंचसं त्यांनी आता ते पूर्ण झालेलं आहे. चांगलं झालेलं आहे ना, आता मला वाटतं सिमेंट वगैरे टाकून रस्ता ओके केला. कारण इथे जो प्रॉब्लेम होता जे हाय व्होल्टेज टावर जे आहेत हे बघा, या टावरचे सर्व केबल्स काढलेले आहेत आणि जे नवीन टावर लावले आहेत त्यांचे केबल देखील अपडेशन झालेलं आहे तिथं. त्यामुळे हा मार्ग आता मोकळा झाला आहे, कारण हा खूप मोठा खड्डा होता. आपण जुने व्हिडिओ जर पाहिलं तर त्याच्यात तुम्हाला समजेल. आपण एक लेवल करण्यात आले आणि हाय व्होल्टेज पॉवर सप्लाय जे टावर आहेत ते देखील इथे लावण्यात आलेले आहेत. चला आता पुढे जाऊया. जेव्हा आपण आमने ते रायते इंटरचेंजचा अपडेट घेतो त्यावेळेला आपण इथे पुढे उतरणार, तिथून मग असं टिटवाला आपण फिरून पूर्ण एक रायतेपर्यंत जातो. कारण जे आहे ते इथे जे रेल्वे लाईन आहे कल्याण ते कसारा जेव्हा सुरू असलेलं काम, तर आपण पाहूया ते काम झालं की नाही. ते टिटवाला स्टेशनकडे जाणारी लाईन आणि इथे जे ते या लाईनीवर काम बाकी होते आणि आताच्या घरी आपण पाहू शकतो गर्डर्स वगैरे टाकून झाले, डेक वगैरे तयार झालेला आहे. कारण साधारणतः आपण 2-1 महिन्यानंतर आलो इथे आणि ती मशिनरी मोठी उभी आहे तिथे क्रेन्स वगैरे, त्याच्याने आज लेवल वगैरे केली जाईल. हा जो मार्ग आहे कल्याण येऊन कसाराला जाणारा रेल्वे मार्ग आहे आणि सर्वात महत्त्वाचा जो टप्पा बाकी आहे कामाचा तो हाच आहे. ह्याच्या मागे जो टप्पा आहे तो देखील आता आपण पाहिला, लाल माती वगैरे टाकून लेवल करण्यात आले. कारण हाय व्होल्टेज जे पॉवर सप्लाय टावर होते ते अडचण होते. दुसरी अडचण आहे जी ही आहे, आता ह्याचं देखील काम लवकर पूर्ण होईल. हे झाला का आपला आमने ते रायते कल्याणपर्यंत जो प्रवास आहे मला वाटतं साधारणतः 10 मिनटं भरपूर होऊन जातील असा प्रवास राहणार आहे. तर चला आता पुढे जाऊयात आणि पुढचा अपडेट घेऊयात रायते इंटरचेंजपर्यंत.
हे बघा एक्सप्रेस चाललेली आहे कल्याणच्या दिशेने आणि समोर आपण होतो काही सेकंदापूर्वी. म्हणजे विचार करा काही सेकंदाचा अंतर तिथून इथे. सेकंद, काही सेकंद, 2 सेकंद, 4 सेकंद, 5 सेकंद, त्याच्यापेक्षा असतं नाही. परंतु ते अंतर आपल्याला पार करणे आपल्याला पार टिटवाला फिरून यावं लागलं इतका. म्हणजे 2-4 सेकंदाच्या अंतर करता आपल्याला कमी 10 ते 15 मिनिटं गेले. इथून टिटवाला फिरून आपण पूर्ण इथपर्यंत आलेलो आहोत. म्हणजे आमने ते रायते इंटरचेंज दरम्यान जे काय रेल्वे ट्रॅकवरचा काम सुरू होता ते तुम्हाला मी दाखवला कसं आहे ते. आणि इथून पुढे आता आपण सरळ रायते इंटरचेंजपर्यंत जाणार आहोत कल्याण मुरबाड रोडवर. चला निघूयात पुढे. म्हणजे बघा काम एवढ्याशा कामासाठी आपल्याला किती मोठा फेरा मारावा लागला. साधारणतः 15 ते 20 मिनटे गेले आपले. 100% 15-20 मिनटे गेले. नाही म्हणजे हा ब्रिज तयार झाला काही सेकंदातच काम राहील. चला आता पुढे रायते इंटरनेटच्या दिशेने जाऊयात. कल्याण कसारा लाईनवरनं जसं आपण पुढे साधारणतः 2-2.5 किलोमीटरपर्यंत येतो. आपल्याला याच मार्गात पुढे तुम्हाला रेस्ट अँड सर्व्हिस एरिया नजरेस पडतो. म्हणजे जो रूट आहे चेंज होतो, ज्या ठिकाणी दुभागला तो रस्ता तयार आहे, परंतु जो रेस्ट अँड सर्व्हिस एरिया आहे तिथे अजून काम काय सुरू झालेलं दिसत नाही. आणि रेस्ट अँड सर्व्हिस एरिया म्हणजे तुम्हाला इमर्जन्सी हॉस्पिटल्स, पेट्रोल पंप, दवाखाने, जे काय स्वच्छतागृह जे काय लागतं त्याची सर्व सोय इथे केलेली आहे. आणि इथून साधारणतः 1-1 किलोमीटर अंतर पण नसेल आपला रायते इंटरचेंज आहे कल्याण मुरबाड रोडवर. आता आपण तिथे जाऊयात. आमने इथून सुरुवात केले रायते इंटरचेंजपर्यंत. चला जाऊयात पुढे.
टिटवाला मुरबाड, इथे टिटवाला मुरबाडसाठी ॲरो दाखवला एक्झिट आहे पुढून आणि याच एक्झिटने आपण आता बाहेर निघूयात आणि परतीचा प्रवास करूयात. परती प्रवासाला आपण इथून येऊयात. कल्याणवरून येणारा मार्ग आहे, टोल प्लाझा राहते इंटरचेंजचा. तर आपण त्या टोल प्लाझावरनं एंट्री घेऊन आपण पुन्हा आमनेच्या दिशेने जाऊयात. तत्पूर्वी आपण हा व्हिडिओ पूर्ण करूयात. आमने ते रायते इंटरचेंज, आपण रायते इंटरचेंजवर पोचलेलो आहोत. या ठिकाणावर आता कल्याण मुरबाड जो मार्ग आहे त्या मार्गावरनं आपण एक्झिट घेऊया. इथे दाखवलं एक्झिट कुठे येते. चला जाऊयात पुढे. आमने इंटरचेंज म्हणजे वरनं आपण जेव्हा येऊ त्यावेळेस कल्याण जाण्याकरता इथनं उतरणार राहणार आहे. पाहू शकता इथनं काम झाल्यापर्यंत हाय व्होल्टेज पॉवर टॉवरमध्ये अडचण आहे, त्यामुळे काम लटकलेलं आहे. तर जी उतरणार ती इथनं राहणार आहे. आत्ताच्या घडीला आपण जो बदलापूरसाठी वळण आहे ना तिथनं उतरून घेणार आहोत. हा जेव्हा पॉवर टॉवर इथनं हलवलं त्यावेळेस जो मार्ग आहे कल्याणला उतरणार तो या ठिकाणावर राहणार आहे. चला जाऊयात पुढे.